सगळ्यात अगोदर या महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या सगळ्या जनतेला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। तुम्हालाही सगळ्यांना पत्रकार बांधवांनाही खूप मनापासून शुभेच्छा देतो। 16 तारखेला अंतरवाली जे बांधव येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहे। खूप मोठं आंदोलन अंतरवालीत होणार आहे। त्याची तयारी आता 2-3 दिवस झाले अंतरवाली सारखी सुरू आहे, आज सुद्धा सुरू आहे। ही आता 3-4 दिवसापासूनची तयारी या समाजाच्या हितासाठी इथं सुरू आहे। काय असतं, शेवटी सरकारनं जर ठरवलं की गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करायचं, त्या दिवशी आपल्याला मैदानात पाय रोवून उभा राहायला लागतं, तेव्हा आपल्या समाजाच्या लेकराचं सुख समाधानाचे दिवस येतात। कारण आता त्यांचं भविष्य टांगणीला आहे। आता जूनमध्ये ॲडमिशन होणार आहेत, सरकार व्हॅलिडिटी देत नाहीये, नोकऱ्याला लागलेत पोरं, त्यांना व्हॅलिडिटी देत नाहीत। कशामुळे देत नाहीत? आमच्या नोंदी सापडल्यात, का देत नाहीत? काय कारण वाटोळं करण्याचं? परत हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, प्रमाणपत्रच वाटप करत नाहीयेत, 308च केली, गप बसले। मग तुम्ही नादी लावताय आम्हाला? हा, एक गोष्ट खरी आहे ना, आम्ही कबूल केली ना की सरकारनं हैदराबादचा GR काढला, त्याची अंमलबजावणी पण केली, प्रमाणपत्र पण दिले, तुम्हाला आम्ही शाबासकी पण दिले, समाजानं तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या महाराष्ट्रातल्या। तुम्ही आता अडून धरणार असलात तर हे शक्य नाही। तुम्ही किती शहाणे असलात, तुम्ही शहाणपण किती शिकवायचा प्रयत्न केला, इथं मराठ्यापुढे शहाणपण चालत नाही। एकदा जर मराठी रस्त्यावर आले की चांगल्याची नागी जिरवितात, कारण ही समाजात लय ताकद आहे या मराठ्यांच्या। तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढत नाहीये, तुम्ही शिंदे समितीला मुदत वाढ देत नाही, तुम्ही सारथीचे विषय तसे ठेवलेत, तुम्ही 17 संस्थांचा गॅझेटियरचा विषय मार्गी काढत नाही। म्हणजे काय येडे समजता लोकांना तुम्ही? कोल्हापूरच्या संस्थांचा तोच विषय चाललाय, तुम्ही औंध संस्थांचाही गॅझेटियरचा हे करत नाहीयेत। तुम्ही 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याच्या पुरे यादी लावली पाहिजे ग्रामपंचायतला। शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना याद्या लावल्या, शिबिरं घेतली होती, तसं फडणवीस साहेबाला शिबिर घ्यायला काय हरकत? काय भ्यायचं? जर छाती ठोकून सांगायला पाहिजे फडणवीस साहेबांनी। मराठवाड्यातल्या ह्या हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी ज्यांना आरक्षण मिळाले त्यांच्या 100 वर्ष आधीच्या, त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा GR काढलाय मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देणार, छाती ठोकून सांगायला पाहिजे। मला जिंकायचे राव गोरगरीब मराठ्यांचे, काय हरकत आहे? तुम्ही जर प्रमाणपत्र देत नाहीये, तुम्ही जाणून बुजून सारथीच्या महामंडळाचे विषयच मार्गे काढत नाहीयेत, सुट्टी नाही, केसेसचा तसंच विषय ठेवलाय, ही इथं सुट्टी नसती। आणि तुम्ही मराठे बघा कसे आता तारीख डिक्लेअर होऊ द्या फक्त आंदोलनाची, वाऱ्यासारख्या मराठे अंतरवालीकडे निघत आहेत। मराठे सोपे नाहीत, हो, कारण आम्हाला आमच्या लेकरात हित कळतं। आणि काय असतं, ज्या वेळेस आम्ही आंदोलन केले त्यावेळेस आम्ही समाजाच्या पदरात पडलो, थोडं करून कवाना खूप समाजाच्या पदरात टाकला आम्ही। खूप 70-80 वर्षात जे कधीच मिळणार नव्हतं ते हळूहळू करून थोडं करून समाजाच्या पदरात टाकले। कारण समाजाला ही गोष्ट कळाली, माझ्या मराठा समाजाला, की आपल्याला एकदाच वन टाइम देत नाहीत का, आमच्यावर जळणारे लय जळवतो आम्ही डोळ्यात। कारण आमचे मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नये, ते नोकऱ्याला लागू नये, त्यांना योजना मिळू नये, मराठ्यांच्या लेकरं उच्च शिक्षणात जाऊ नये, लय जळकुटे। आणि मग हे जळणारे लोक असल्यामुळे मराठ्यांच्या लक्षात आले थोडं करून का समाजाच्या पदरात पुरं 100% घ्यायचंय। म्हणून मराठा समाज प्रत्येक वेळेस आंदोलनात ताकदीने येतो आणि आम्ही प्रत्येक वेळेस समाजाच्या पदरात काही ना काहीतरी टाकतो। हे विश्वास मराठा समाजाला आहे, म्हणून आता फक्त तारीख डिक्लेअर होऊ द्या। तुम्ही मराठे बघा कसे वाऱ्यासारखेच निघत, घरी नाही बसत ते, काय ऊन फिन काही समजत नाहीत मराठे, ऊन नाही फेन नाही काय नाही, काय करते मराठी डायरेक्ट गावागावात म्हणते काय करायचं, घरी झोपून तिकडे अंतरवाली जाऊन बसू, कारण आपल्या समाजाचं लेकराचं तरी कल्याण होतं। अशी मराठ्यात गावखेड्यात चर्चा सुरू पण झाली, कारण हे करावंच लागणार आहे। आणि काय करावं, घरी झोपून? ऊन लागत आहे म्हणून मग मराठ्याचं लेकराचं वाटलं होते, ऊन फान काही करीत नाही, मुसळधार पाऊस काही करत नाही, अख्ख्या मराठ्यात तुटून निघत आहेत। हे आंदोलन कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि कशा प्रकारचं आंदोलन सुरू असेल? कारण यापूर्वी तुम्ही एकदा सामुदायिक पद्धतीने आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, मग हे आंदोलन स्वतः करणार आहात का पुन्हा समाजात सहभागी असेल? नाही, मी तर शक्यतो सगळ्यांना करू देणार नाही, कारण त्यांचे लय हाल होते। ते नुसते अंतरवालीत येऊन बी बसले तरी सरकारला घाम फुटत, नुसते येऊन बी बसले तरी खूप झालं। आणि आपल्याला असंच करून मिळवावं लागणार आहे। 70-80 वर्षात जे मिळालं नाही ते थोडं करूनच आपल्याला समाजाच्या पदरात टाकावं लागणार आहे। आपण हळूहळू करून हैदराबादचा GR घेतलाय, आता प्रमाणपत्र घ्यायचे, हे आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे, संघर्ष करावंच लागणार आहे सारखं। आणि मैदानात एकदा पायावरून उभं राहिलं की आम्ही घेतोच, सोडतच नाहीत। आणि मराठ्याला पक्का माहिती, म्हणून मराठी सुद्धा प्रत्येक आंदोलनात फुल ताकदीने येते। आणि तुम्ही आता बघा, नुसती तारीख डिक्लेअर होऊ द्या, असे वाऱ्यासारखे मराठी निघणार आहेत आणि खूप मोठं आंदोलन होणार आहे। आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये सरकारनं। हे आंदोलन अंतरवाली सराटीत होईल का? अंतरवाली सराटी तुम्ही स्वतः करणार? हो, अंतरवाली सराटीत आंदोलन होणार, खूप मोठं होणार, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नये। पुन्हा पुढची घोषणा करायची तर वेळच येऊ देऊ नये।
कारण यापूर्वी तुम्ही 2 वेळेस मुंबई आंदोलन केलं होतं, म्हणजे मुंबई अरा मुंबईला तर जायची वेळच सरकारनं येऊ देऊन. आता तर लय पोटे फजिती करीत असतात. हो, शहाणे असतील त्यांनी अंतरवालीच्या आंदोलनातच आमच्या सगळ्या विषयाचा तोडगा काढून टाकावा आणि मराठ्यांचे मन जिंकावेत, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं. मुंबईत यायचं पुन्हा सरकारनं वेळ येऊ देणे, पोटे इतके बेजार करतील मग भयानक. मी फक्त माझ्या मराठा समाजाला एवढं याच्यासाठी लय मानतो, असा मराठा समाज होणेच नाही. लय ताकद आहे समाजात, लय जिरविते चांगल्या चांगल्याची. गरीबात तेवढी ताकद आहे, श्रीमंत मराठ्यात तेवढी ताकद आहे. भयान ताकदीचा वर्ग आहे आमचा, आणि आत्तापर्यंत इथून पाठीमागे देशाला दाखवलेलं आहे आणि आताही ते दाखवतात. फक्त मराठा समाजाला एवढ्यासाठी लय मानतो मी की ते हुशार झाला. आता त्याला कळून चुकलं की आपण टप्प्याटप्प्यानंच घ्यावं लागणार आहे. आपल्या जातीला एक वन टाइम एकदाच मिळूनच देणार नाही, तेवढी जळणाऱ्याची संख्या आहे. हे माझ्या समाजाला कळालं, खूप चांगलं झालं. नसतं आम्हाला लोकांना मोठेपणात वेगळंच शिकवणारे होते, तिसरेच मार्ग दाखवणार आम्हाला, म्हणजे मिळू नये म्हणून. मराठ्यांच्या स्वतःच्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत देण्यात आलं की थोडं थोडं करूनच 100% आरक्षण किंवा 100% योजना मिळावं लागणार आहेत, पुरं नोकऱ्यात घालावं लागणार आहेत. पण हळूहळू करूनच हे कळालं, बरं झालं. नसतं आमच्या डोक्यात घातलं होतं सरसकट पुरंच पाहिजे, अरे पुरं मिळून देणार ना. हे मराठ्यांच्या डोक्यातलं आलं की नाही 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 नाही, हे आपण बरोबर चाललोय. आपली जी वाट आहे ना सध्याची, ही 2 वर्षापासूनच्या आंदोलनाची, हीच वाट योग्य आहे. टप्प्याटप्प्यात हळूहळू हळूहळू आपण पुरं मिळवायला लागलो. मी काय म्हणतो, एक भाकर खायची ना, थोडी थोडी काय खायची, एकदाच काय खायची. हे मराठा समाजात ध्यानात आलं, म्हणून मी मराठा समाजाला खरंच शाबासकी देतो आणि समाजाला मानावंच लागणार आहे. आणि असा समाज होऊ नये. माझा समाज लय सोन्यासारखा, पण समाजाच्या लेकराचे आता जूनमध्ये ऍडमिशन आहे. घरी झोपून काय करता, काय घरी कोणचं ऊन लागत आहे, आणि लागून लागलं लेकरं जर उन्हाताना तळायला लागले, त्यांचं आयुष्य होरपळायला लागलंय. आता जूनमध्ये ऍडमिशन आहे तर काय करायचं घरी झोपून, आणि आणखी कामाचे दिवस नाहीत तर वरच आंदोलनाचा दणका हाणायचा सगळ्यांनी. आता ऍडमिशन आहेत, करोडो पोरं ऍडमिशन करते, आणि त्यांना व्हॅलिडिटी नाही मिळाल्या, त्यांना कुणबी प्रमाणपत्र नाही मिळालं, त्यांचं वाटलं झालं. काय करायचं घरी झोपून मराठ्यांनी, घरी झोपायचं नाही कोणी. कधी यश येतं कधी अपयश येतं, पण मराठ्यांनी पाय राहूनच मैदानात उभं राहायचं. आणि तुम्हाला सांगतो, वाऱ्यासारखेच मराठी तुम्हाला अंतरवाली दिसतात बघा, तुम्ही तुटूनच पडत आहेत मराठी. बरं, एक शेवटचा प्रश्न. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीबाबत आवाहन केलेलं आहे. जर समजा अंतरवालीहून पुन्हा एकदा मुंबईत जायची परिस्थिती ओढावली तर मोठ्या संख्येने मराठा बांधव आपल्या गाड्यांसह मुंबईकडे प्रस्थान करतील. तुम्ही देखील मुंबईकडे मार्गस्थ होणार. या ठिकाणी मग तुम्ही आम्ही मोदी साहेबांच्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहे, पण आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसतं आम्ही कोणाचं ऐकतच नसतो. म्हणजे आमच्या लेकराचं भविष्य इथं फासावर चढवा आणि तुम्ही सांगा इकडे येऊ नका आणि तिकडे जाऊ नका, असं होत नसतं. तुम्हाला तुमचं जसं सरकारचं इथे, तसं आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं इथे. त्याच्या अडीअडचणी आमच्यासाठी महत्वाचे, त्याच्या वेदना महत्वाचे, ते संकटात सापडलं ते आमच्यासाठी महत्वाचं. तुमच्यासाठी सुद्धा ते महत्वाचं पाहिजे. आम्ही नाही काढत मोर्चे, काही गरज नाही, आंदोलन नाही करत. देऊन टाका आमच्या मागण्या सगळ्या. आमचा 17 संस्थांचा JR काढून टाका, कोल्हापूरचा, औंधचा, करा कल्याण गोरगरीब मराठ्यांचं. आमचा हैदराबादचा JR काढलाय मराठवाड्याचा, त्याची अंमलबजावणी पण केली. चला देऊन टाका सगळ्याला कोणबी प्रमाणपत्र. नाही काढत आम्ही, केसेस मागं घेऊन टाका. नाही काढत आम्ही, आंदोलन नाही करत. तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या MIDCतल्या नोकऱ्याचा JR काढा, तो विद्युत मधला काढा, त्यांचे राहिलेला निधी द्या. आम्ही नाही काढत. सारथीची योजना बंद केल्या सुरू करा. तुम्ही महामंडळाचे परतावे पोरांचे सगळे देऊन टाका. आम्ही नाही माग काहीच नाही करीत, आंदोलन नाही करत. शिंदे समितीला वर्षाची मुदत वाढ देऊन तिला नोंदी शोधायला लावा. 58 लाख नोंदी सापडल्यात, त्या सगळ्या ग्रामपंचायत लावा. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना अभियान घेतले होते. तुम्ही घ्या ना, तुम्ही अभियान घ्या. तुम्ही काय घेत नाहीत? हे सगळ्या गोष्टी करायच्याच, त्याशिवाय माग आटत नाही. जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्यावर तोडगा काढल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आंदोलन अंतरवालीत खूप मोठं होणार आणि मराठे तुटून आंदोलनात सहभागी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघतात? हे बघा, मी तर आत्ताच सांगितलं, आम्ही त्यांच्या आव्हानाला साथ द्यायला तयार आहे. पण मोदी साहेब मागं म्हणले होते ना की लय डिझेल एंटीपाडं भरून ठेवले, मग कुठे गेले? हे बघा, मोदी साहेबांवरती देशातल्या गोरगरिबांनी खरंच विश्वास टाकलेला आहे. भाषणं वेगळे, टीका करायचे म्हणून वेगळे, पण सत्यता पाहिली तर या देशातल्या महाराष्ट्रासह गोरगरिबांनी त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. त्यांनी जनतेला खरं बोलायला पाहिजे ना. हाही म्हणले ना, आता म्हणतात नाही. बरं, लोक आव्हानाला तयार आहे तुम्हाला साथ द्यायला, पण कवा तुम्ही लोकांच्या मागण्या मान्य केलं. आता शेतकऱ्याचे बिया भरण्याचे दिवस आहेत आणि तुम्ही म्हणणार बाहेर जाऊ नये, काय शेत्या पडक पाडायच्या काय?
फवारण्या कशा करायच्या, बी भरणं कशा आणायचे, नांगरटी कशा करायच्या. कारण आता मशागतीचे दिवस आहेत. शेती आता मशागत करावं लागते तर पिकते. तुम्ही ह्या टायमाला म्हणणार ट्रॅक्टर लावू नका, नामकं करू नका, मेले लोक. असं कसं होईल? असं होत नसतं. आणि तुम्ही हेंडातात ते आता कोण शिष्टमंडळ गेले, ते म्हणले आमचं पूर्वनियोजित होतं. मग लोकांचे बी पूर्वनियोजित आहेत ना, मशागती शेतीची आहे. आंदोलन बी पूर्वनियोजित आहेत ना लोकांचे. मग ते चालतं का? असं नाही. तुम्हाला साथ पाहिजे ना, द्यायला तयार आहे. पण कधी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, आम्ही साथ द्यायला तयार.